हॅलो हॅलो. सामना चालू करून घ्यायचा आहे. समर्थ समर्थ आपण इकडे यायचं, जरा स्टेजशी संपर्क साधायचा आहे. समर्थ सावंत, सामना चालू करून घ्यायचा आहे. वेळेचं बंधन आहे थोडंसं आपणाला. धन्यवाद. आपल्याला वेळोवेळी सानपाडा पोलीस स्टेशनचं मार्गदर्शन आणि सहकार्य असतंच, आजही आहे आणि याच्या पुढेही राहील, हीच मी बाळगोपाल चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद साहेब. सामना चालू करून घ्यायचा आहे. हॅलो. जुईनगरचा महाराजा पंच सामना थांबवायचा आहे. जुईनगरचा महाराजा आपला राखीव खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. जुईनगरचा महाराजा संघास विनंती, आपला राखीव खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. जुईनगरचा महाराजा आपला राखीव खेळाडू या ठिकाणी समालोचन कक्षात पाठवायचा आहे. बीरू घोडके यांचे इथे आगमन झालेले आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. मी विनंती करेल, जो 12वा प्लेयर असेल त्याला जरा नावं सांगून पाठवायचं आहे. अन्यथा इथे XYZ या पद्धतीने लेखन केलं जाईल आणि त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज या प्रक्रियेमध्ये त्यांचं नाव वगळण्यात येईल. याची नोंद घ्यायची आहे सर्वांनी. खाली बस, खाली बसून घे. हां, स्ट्राईकला यावेळेस मात्र चेंडू हवेत खेळला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल सुटतोय. कोण खेळते तेच माहित नाहीये. अबे कोण खेळते? सिद्धेश अमोल, सिद्धेश अमोल. अरे हाच 12वा प्लेयर आहे. आवित त्याला दे, त्याला उठ, त्याला दे दादा. हॅलो हॅलो. बॅट्समन नेम प्लीज. आता स्ट्राईकला कोण? अमोल ना? अमोल आहे ना स्ट्राईकला? स्ट्राईकला आहेत अमोल, नॉन स्ट्राईकला ते सिद्धेश. गोलंदाजी मार्कवरती मंगेश. वैयक्तिक पहिले व सांघिक पहिले षटक घेऊन येतात ते मंगेश. सामना करतील अमोल. यावेळेस मात्र अमोल चेंडू समजू शकलेले नाहीयेत. चेंडू जातो विसावतो यष्टीरक्षकाच्या हातात. धावसंख्या होते ती 3. यावेळेस मात्र चेंडू हवेत. वन बाउन्स चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. मागील सामन्यातील सामनावीर सागर चारी यांना विनंती आहे, कृपया सामनावीराचा किताब घेण्यासाठी आपण या ठिकाणी व्यासपीठावरती गौरव. यावेळेस मात्र सुरेख असं झेल टिपला जातोय आणि या ठिकाणी अमित अमोल बाद होत आहेत. पहिला झटका बसतोय जुईनगरचा महाराजा या संघाला. द सिलेक्टेड यांच्याकडून भारतीय संघाची कॅप या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच
सागरचारी यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळतोय. स्ट्राईकला येतं नितीन, नॉन स्ट्राईकला सिद्धेश. निर्धाव चेंडू द सिलेक्टेड गारमेंट्स यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचची कॅप, मॅन ऑफ द मॅच साठी कॅप, भारतीय संघाची कॅप दिली जाते. बाळगोपाळ मित्रमंडळ आयोजित व श्री हरीश इंगवले पुरस्कृत जुईनगर प्रीमियर लीग दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना हा खेळवला जातो. जुईनगरचा महाराजा व जुईनगर लायन्स या संघांच्या मध्ये डू ऑर डाय सिच्युएशनचा हा सामना. जो जिंकेल त्याचं आव्हान या स्पर्धेत टिकून राहील, जो पराजित होईल त्याचं आव्हान या ठिकाणी संपुष्टात येईल. दरम्यान पहिल्या षटका झालं वर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 7. एक गडी बाद 7. गोलंदाजी मार्कवरती आता आलेले आहेत ते सोनू. यावेळेस मात्र चेंडू हवेत, यष्टीरक्षक चेंडू खाली, झेल सुटतोय आणि चेंडू जातो घोषित क्षेत्रात एका धावेसाठी. धावसंख्या होती ती 10. पहिल्या षटकामध्ये धावा झाल्या होत्या तर 9. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू 1 धाव. धावसंख्या होती ती 10. अभिजित गडकरी यांचे इथे आगमन झालेले आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. स्ट्राईकला सिद्धेश, नॉन स्ट्राईकला नितीन. यावेळेस मात्र त्रिफळाची हिट होत आहेत सिद्धेश, सोनू हे त्रिफळाची हिट करतात सिद्धेश यांना आणि दुसरा झटका पोहोचतोय तो जुईनगरचा महाराजा संघाला सिद्धेश यांच्या रूपात. 2 गडी बाद. धावसंख्या होती ती 10. दुसरं षटक प्रगतीपथावर. दोन गडी बाद. धावसंख्या होती ती 10. बाळगोपाळ मित्रमंडळ जुईनगर आयोजित व माननीय श्री हरीश इंगवले पुरस्कृत जुईनगर प्रीमियर लीग पर्व पहिले दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना खेळवला जातो. तो जुईनगरचा महाराजा व जुईनगर लायन्स या संघांच्या मध्ये. साखळी सामन्यातील या दोन्ही संघांचा हा शेवटचा सामना असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सोनू, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतील सोनू. यावेळेस मात्र चेंडू हवेत आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी महेश कोळे यांच्या बॅटमधून निघालेला खणखणीत चौकार. हॅलो, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सोनू. सामना करतील महेश. क्षेत्ररक्षणात थोडासा फेरबदल केला जातोय. पॉवर प्लेचं दुसरं षटक सोनू. गोलंदाजी मार्कवरती मिलिंद उंटावर.
यावेळेस मात्र चेंडू समजू शकले नाही आता चेंडू जातोय विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातात. पुन्हा एकदा चेंडू समजू शकलेले नाही आता महेश. निर्धाव चेंडू सुरेख असं गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी सोनू यांच्या मार्फत पाहायला मिळतंय. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. महेश यांना कानमंत्र देताना नितीन. पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंडू हवेत घोषित क्षेत्रात जातोय. पंचांचा इशारा. एक डाव घोषित झाला जा. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या परिस्थिती 15. हा साहेब बोला ना. हा चालेल 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 हा ही मॅच झाली काय तुम्ही व्हायच्या आधीच्या पण गोलंदाजाचे नाव मंगेश डोले. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरे व सांघिक तिसरे षटक घेऊन येत आहेत ते मंगेश. केलं बघ व्हॉट्सअप केलाय कोणी कॅपला नितीन नॉन कॅपला कॅप नाही येतो तो माहिती ना. स्ट्राईकला ते नितीन. नॉन स्ट्राईकला महेश. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती गणेश ढोले. लेफ्ट आर्म राऊंड विकेटच्या मार्गातील मंगेश. नितीन चेंडू काही समजू शकलेले नाही. चेंडू जातो विसावतो यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव. तिसरं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या होती 15. पुढील होणारे सामने जुईनगर धुरंधर वर्सेस जुईनगर योद्धा. दोन्ही यावेळेस मात्र चेंडू हवेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. एक धाव मिळवण्यात निश्चितच यशस्वी होत आहेत नितीन. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या परिस्थिती 16. जुईनगर धुरंधर वर्सेस जुईनगर योद्धा. दोन्ही कर्णधारांनी टॉस का बॉसच्या इथे यायचं आहे. एक धाव मिळवण्यात निश्चितच यशस्वी होत आहेत महेश. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होती ती 17. यानंतर होणारा सामना जुईनगर धुरंधर विरुद्ध जुईनगर योद्धाज. दोन्ही कर्णधारांनी या ठिकाणी उपस्थित राहायचंय. थोड्याच वेळात या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. पुन्हा एकदा बीट होत आहेत. निर्धाव चेंडू. खूप सुरेख असं गोलंदाजी प्रदर्शन करतात ते मंगेश. धावसंख्या होती ती 17. थोडासा संत गतीने चाललेला हा सामना. पुन्हा एकदा बीट होत आहेत नितीन. फक्त 2 धावांवरती रोखण्यात यशस्वी ठरत आहेत मंगेश. या षटकात केवळ 2 धावा दिलेल्या जात आहेत. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर. सामना करतील नितीन. यावेळेस मात्र चेंडू हवेत. लॉग ऑफच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. एक धाव पूर्ण होते. दुसरा धाव घेण्याचा म्हणा तोही पूर्ण होतोय. 2 धावा मिळवण्यात निश्चितच यशस्वी होत आहेत. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाहीये आणि 2 धावा निश्चितच मिळवल्या जात आहेत नितीन यांना. 3 षटकांच्या समोरून आता धावसंख्या झालेली आहे ती 19. पुढील होणारे सामने जुईनगर धुरंधर वर्सेस जुईनगर योद्धाच. त्याच्यानंतरचा सामना होईल तो जुईनगर चॅलेंजर वर्सेस जुईनगर टायगर्स. मी चारही संघांना विनंती करतो की आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, कारण आपल्याला वेळेचं बंधन आहे. वेळेत आपल्याला सामने पूर्ण करायचे याची सर्व संघ मालक आणि सर्व कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे.
पुढील होणारा सामना असेल तो जुईनगर धुरंधर वर्सेस जुईनगर योद्धा. दोघांना मी कर्णधारांना विनंती करतो की आपण स्टेज जवळ यायचं आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचे, खेळाडूंचे तसेच क्रिकेट रसिकांचे सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. गोलंदाजी मार्गवरती प्रकाश वैयक्तिक पहिले व सांघिक चौथे षटक घेऊन येतात ते प्रकाश. धावसंख्या झाली आहे ती 19. यावेळेस स्वैर मारा, पंचांचा इशारा, खराब चेंडू असल्याचा. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 20. बाळगोपाळ मित्रमंडळा जुईनगर आयोजित व माननीय श्री हरीश इंगवले साहेब पुरस्कृत जुईनगर प्रीमियर लीग 2026 प्रथम पर्व. यावेळेस सुरेख असा चेंडू आणि निश्चितच एक धाव मिळवण्यात यशस्वी होत आहेत महेश व नितीन. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 21. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती प्रकाश. सामन्यातील तिसरं षटक प्रगतीपथावर, चौथं षटक प्रगतीपथावर सामना करेल नितीन. यावेळेस मात्र चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेल बाद होत आहे. सुरेख असा झेल टिपला जातोय गणेश यांच्या मार्फत आणि मंगेश यांच्या मार्फत आणि नितीन हे बाद होत आहेत. तिसरा झटका म्हणावा लागेल तो जुईनगरचा महाराज या संघाला नितीन यांच्या रूपात. धावसंख्या होती ती 21. 3 गडी बाद 21. नितीन याची जागा घेण्यासाठी आले ते स्वप्नील. मिलिनियम टॉवर एंडच्या दिशेने गोलंदाजीसाठी सज्ज प्रकाश. प्रकाश यांना या ठिकाणी नितीन यांचा बळी घेण्यात यश मिळतंय. सुशांत मोहिते यांचं सहर्ष स्वागत. मंडळाच्या वतीने त्यांचा हार्दिक आभार. त्यांनी माईकशी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. सुशांत मोहिते. पुन्हा एकदा प्रकाश. सामना करतील स्वप्नील. धावसंख्या होती ती 22. पहिला हे लिहिला सगळ्यात आधी आणि थोडं वाटलं त्याच्याशी पण कोऑर्डिनेट करत जा. दादा एक पाण्याची बाटली दे ना एकदम. लयच गरमी वाटली. पुन्हा एकदा प्रकाश. यावेळेस मात्र लोकांच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू. सुरेख असं क्षेत्ररक्षण मंगेश यांच्या मार्फत. एक धाव मिळवण्यात यशस्वी होत आहेत महेश. स्ट्राईकला ते स्वप्नील नॉन स्ट्राईकला महेश. फोर झाल्या बोलतो. किती बॉल झाले? पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती प्रकाश. सामना करतील स्वप्नील. यावेळेस मात्र चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. सुरेख असा झेल टिपला जातोय आणि स्वप्नील यांचं आव्हान या ठिकाणी संपुष्टात येतंय. चौथा हादरा बसतोय जुईनगरचा महाराज या संघाला स्वप्नील यांच्या रूपात. प्रकाश यांना दुसरा यश मिळतंय या ठिकाणी. षटकामध्ये 2 गडी बाद करण्यात यशस्वी ठरतायत प्रकाश. धावसंख्या होती ती 23. यानंतर होणारा सामना जुईनगर योद्धास जुईनगर धुरंधर. पुन्हा एकदा प्रकाश गोलंदाजी मार्गवरती.
पंचांचा इशारा खराब चेंडू असल्याचा. धन्यवाद पंच. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 24. अक्षय बिग अपील आणि अपील एक्सेप्ट होते आणि अक्षय बाद होत आहेत. तिसरं यश मिळतंय प्रकाश यांना. 3 गडी बाद, तब्बल 3 गडी बाद करतायत प्रकाश. जुईनगरचा महाराजा या संघाचं कंबरड मोडलं जाते प्रकाश यांच्या मार्फत. तब्बल 3 खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला जातोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 24. लायन्स तुमचा संघ आहे ना साहेब. 3 विकेट घेतले त्यांनी एका विकेट ओव्हरमध्ये. जाता तुम्ही सेमीला जाताय. वैयक्तिक पहिले व सांघिक 5वे शेवटचे षटक घेऊन आले ते अंबादास. धावसंख्या होती ती 24. कोणाला बॅटिंगला कोण आहे? महेश. स्ट्राईक लाईट महेश कोळी. नॉन स्ट्राईकला मिडॉनच्या दिशेने खेळून काढले चेंडू. एक धाव पूर्ण, दुसरा धाव घेण्याचा मानस पण रोखलं जातंय. एका धावेवरती समाधान मानावं लागतं महेश यांना. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होती ते 25. गोलंदाजी मार्कवरती अंबादास. स्ट्राईकला कोण आहे? गोलंदाज अंबादास आहे. पुन्हा एकदा अंबादास गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस बीट होत आहेत. चेंडू समजू शकले नाहीये. चेंडू जातो, विसावतो यष्टी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. अंबादास यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर कुलदीप कदम यांच्याकडून त्यांना 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे. यावेळेस मात्र चेंडू हवेत. पंचांचा इशारा. 4 धावा असल्याचा चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी अमित यांच्या बॅटमधून निघालेला खणखणीत चौकार. 4 धावांनी धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या पोहोचली ती 29. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती अंबादास. सामना करतील अमित. धावसंख्या होती ती 29. शेवटचं षटक प्रगतीपथावर. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा अंबादास सामना करतील. यावेळेस मात्र खराब चेंडू. पंचांचा इशारा खराब चेंडू असल्याचा. एका धावाने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होती ती 30. आपल्या मंडळाचे सभासद लक्ष्मण आरेकर यांचे इथे आगमन झालेले आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. आमचे मार्गदर्शक सन्माननीय अमित दादा भोईर यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. सन्माननीय अमित दादा भोईर, आपणास विनंती आहे कृपया व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. धावसंख्या होती ती 31. सन्माननीय अमित दादा भोईर यांना विनंती करतो व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. तसेच शैलेशजी पाटील यांना देखील विनंती कृपया व्यासपीठावरती यायचे. यावेळेस मात्र चेंडू हवेत. चेंडू होतो सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी
6 धावांनी धावसंख्या होती ती 37. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर. यावेळेस मात्र पुन्हा चेंडू हवेत. चेंडू आता घोषित क्षेत्रात एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 38. 39 धावा विजयासाठी आवश्यक. जुईनगर धुरंधर व जुईनगर योद्धाज या संघाला जुईनगर धुरंधर व जुईनगर योद्धाज या दोन्ही संघांच्या संघनायकास विनंती आहे, कृपया आपण टॉस का बॉस या कक्षात यायचे. जुईनगर धुरंधर संघाचे संघनायक सन्माननीय दत्ता मोहिते सर व जुईनगर योद्धा संघाचे संघनायक अविनाश भिरामने. मंगेशदादा मोहिते आपणास विनंती आहे, कृपया या ठिकाणी आपण मंगेशदादा मोहिते व सन्माननीय हरीश जिंगोळे साहेब आपणास विनंती आहे, नाणेफेकीसाठी आपण या ठिकाणी यायचंय. विशाल भाऊ ससाने आपणास देखील विनंती आहे, कृपया आपण नाणेफेकीस. अमित दादा भोईर आपणास देखील विनंती आहे, कृपया आपण नाणेफेकीसाठी यायचंय. अमित दादा भोईर. विशाल भाऊ ससाने. या ठिकाणी जुईनगर, धन्यवाद मान्यवर, जुईनगर धुरंधर या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. आपल्या समवेत आहेत संघाचे कर्णधार दत्ता मोहिते सर. दत्ता सर, आपल्या या निर्णया मागे नक्की कारण काय? टार्गेट समोर असेल तर बॅटिंग करताना जरा सोपं पडतं त्याच्यामुळे, आणि अंडर प्रेशर पण आमची बॅटिंग जरा मला बघायची आहे कसे करतात. काल जरा 21 मला वाटतं 26 रन करताना पण आमचे 4-5 विकेट गेले. ती परिस्थिती पुन्हा उद्भवू नये पुढच्या मॅचेससाठी म्हणून मी पहिलं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. सलग 2 सामने आपण जिंकल्यात. आपण ऑलरेडी सेमीफायनल्समध्ये आपण आपली जागा निश्चित झालेली आहे. आपल्याबरोबर योद्धाज आहेत. योद्धाजला ही मॅच डू ऑर डाय मॅच आहे, त्यांना जिंकणं गरजेचं आहे. काय नक्की आपली स्ट्रॅटेजी असेल? नक्कीच आम्ही त्यांचे प्रमुख फलंदाज अवी राहिला, प्रतीक असेल, बरेच आहेत, 3-4 चांगले खेळाडू त्यांच्याकडे. त्यांच्या लवकरात लवकर विकेट मिळवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद सर, आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आपल्या समोर आहेत जुईनगर योद्धाचे कर्णधार अविनाश भिरामने. अविनाशजी, काय आपली स्ट्रॅटेजी असेल नक्की? टॉस जिंकून आम्हाला देखील पहिलं क्षेत्ररक्षण घ्यायचं होतं, परंतु टॉस त्यांच्या बाजूने गेला. पण मॅच आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न आम्ही करू. चांगली पहिली बॅटिंग करून चांगला स्कोर उभारण्याचा प्रयत्न करू. निश्चितच तुम्हाला हा सामना डू ऑर डाय सामना आहे, करा वा मरा हा सामना. तर नक्की काय आपल्या संघामध्ये चेंजेस केलेले आहेत आपण या सामन्यासाठी? चेंजेस काही नाही, प्लॅन केलेला आहे. त्या प्लॅनच्या हिशोबाने सगळे खेळ, आणि शेवटचा सामना आहे तर शेवटच्या सामन्याप्रमाणेच खेळू, चांगले खेळू. निश्चितच खूप धुरंधर असे खेळाडू तुमच्या संघामध्ये आहेत. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. या सामन्यात या स्पर्धेत आपलं आव्हान टिकून राहू या आपल्या शुभेच्छा देतो. आणि वळूयात मैदानाकडे. जुईनगरचा महाराजा व जुईनगर लायन्स या संघामध्ये खेळला झालेला हा सामना. जुईनगर लायन्स या संघाला विजयासाठी हव्या त्या 39 धावा. दरम्यानच्या काळात
आमचे मार्गदर्शक सन्माननीय विशालभाऊ ससाने तसेच श्यामदादा पाटील यांना विनंती आहे कृपया व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. अमित दादा भोईर आपणास देखील विनंती आहे कृपया व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. तिन्ही मान्यवरांना विनंती आहे कृपया व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. विशाल भाऊ आपणास विनंती आहे. अमित दादा आपणास देखील विनंती आहे. श्यामदादा आपणास देखील विनंती आहे कृपया व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. संजयजी लेंडवे साहेब आपणास देखील विनंती आहे व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे. बाळगोपाळ मित्र मंडळ जुईनगर आयोजित व माननीय श्री हरीश इंगवले पुरस्कृत जुईनगर प्रीमियर लीग 2026 या ठिकाणी दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना खेळवला जातोय. तो जुईनगर लायन्स व जुईनगरचा महाराजा या संघांच्या दरम्यान. जुईनगरच्या महाराजा या संघाने प्रथम फलंदाजी करताना 38 धावांचं आव्हान 39 धावांचं आव्हान या ठिकाणी जुईनगर लायन्स या संघाला दिलेलं. पाहूयात हे आव्हान पेलण्यात कितपत यशस्वी ठरतायत जुईनगर लायन्स हा संघ. डेकोरेटर्स आपणास विनंती आहे कृपया आपण माईकशी संपर्क साधायचा. डेकोरेटर्स कुलदीप काका आपणास देखील विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावरती यायचे. कुलदीप दादा आपणास विनंती आहे कृपया व्यासपीठावरती यायचे. डेकोरेटर्स बाळा इकडे बस, वर बस, वर बस, वर बस, इथं बस, इथं बस, इथं बस, पप्पा खेळायला जाणार आहे. यावेळेस मात्र चेंडू हवे तर क्षेत्ररक्षक चेंडू खाली. झेल ड्रॉप होतोय. एक जीवदान मिळतंय मंगेश यांना. मंगेश ढोले एक नावाजलेला खेळाडू मंगेश ढोले. पहिल्या चेंडूवरती त्यांना जीवदान मिळतंय. नितीन नितीन हे जॉईन करता येईल का तुला? जॉईन करता येईल का फॅन? पुढे माहीतच नाही. धन्यवाद. पंचांचा इशारा. एक डाव घोषित असल्याचा. संघाचं खातं उघडलं जाते. एक ही ओव्हर झाली का तो? बत्रीला आवाज आहे ना, बत्रीला. सुरेख असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते जुईनगरचं महाराजा संघाचं. निर्धाव चेंडू. बॉलर कोण आहे? पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती संदीप. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी धावसंख्या होती 5. पहिलं षटक प्रगतीपथावर. मंगेश यांच्या बॅट मधून निघालेला खणखणीत चौकार. हॅलो. सुरेख असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल जुईनगरचा महाराजा या संघाकडून. यापुढील होणारा सामना जुईनगर धुरंधर वर्सेस जुईनगर योद्धा. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर. जुईनगर धुरंधर वर्सेस जुईनगर योद्धा दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. त्यापुढील होणारा सामना जुईनगर चॅलेंजर वर्सेस जुईनगर टायगर्स. त्याही संघांनी आणि त्याही कर्णधारांनी सज्ज राहायचं आहे. वेळेचं बंधन आहे. वेळोवेळी आपल्याला मॅच संपवायचे आहेत याची नोंद घ्यायची आहे सर्वांनी. यावेळेस मात्र चेंडू हवेत. चेंडू जातो सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. सोनू यांच्या बॅटमधून निघालेला खणखणीत चौकार.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 10. किती बॉल किती पाहिजे आता किती पाहिजे जुईनगरचा महाराज या संघाने प्रथम फलंदाजी करताना त्याने धाव किती दिले 38 बनवले ना त्याने 38 धावांचा डोंगर उभा केला होता. विजयासाठी त्यांनी 39 धावांचं आव्हान या ठिकाणी जुईनगर लायन्स या संघाला दिलं होतं. तुम्ही गेले फायनलला तुम्ही टेन्शन नका नाही ना चान्स आता यार लाईव्ह त्याच्यामुळे सगळी गडबड झाली ॲक्च्युली लाईव्हमुळे सगळी गडबड झाली सगळी नाही स्वतः आला असताना तुम्ही माणूस असा घेतला ना माणूस असा घेतला नाही कोण गोलंदाजाचे नाव यावेळेस मात्र बॅटची चेंडू बॅटचा कट घेतोय आणि डिक्लेअर क्षेत्रात जातो एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होती ती 11. वैयक्तिक पहिले व सांघिक दुसरे षटक घेऊन येतात महेश कोळी. सामना करतील मंगेश ढोले. पंचांचा इशारा वाईट +1 2 धावा निश्चित या ठिकाणी मिळतील. थोडंसं खराब असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते एसटी रक्षक यांच्याकडून. 1 धाव या ठिकाणी बोनस मध्ये मिळते. आपल्याला जर सामन्यामध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर एका एका धावेवरती आपलं नियंत्रण निश्चितच असणं गरजेचं आहे. ते या ठिकाणी थोडा अभाव दिसतोय त्याचा. यावेळेस मात्र चेंडू हवेत. चेंडू आता सीमारेषेच्या बाहेर. मंगेश यांच्या बॅटमधून निघालेला खणखणीत षटकार.
संघाचे कर्णधार सामना करतील सोनू. यावेळेस मात्र लोकांच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू, एक धाव पूर्ण. एका धावेवरतीच या ठिकाणी समाधान मानावं लागेल सोनू यांना. आता मात्र हव्या त्या 13 धावा. 17 चेंडूमध्ये हव्या 13 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती यश. सामना करतील मंगेश. पंचांचा इशारा नो बॉल असल्याचा. चेंडू जातोय घोषित क्षेत्रात. 1+1 2 धावा निश्चित या ठिकाणी धाव फलकावर जोडल्या जात आहेत. धावसंख्या होती ती धावसंख्या होती ती 28. आता मात्र हव्या त्या 17 चेंडूवरती 11 धावा. फ्रीट या ठिकाणी पंचांचा इशारा फ्रीट. गोलंदाजी मार्कवरती यश. स्ट्राईकला आहेत मंगेश. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळला तर चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी मंगेशांच्या बॅटमधून निघालेला खणखणीत चौकार. धावसंख्या होती ती 32. 7 धावांची आवश्यकता या ठिकाणी. सामना काहीसा झुकला जातो तो जुईनगर लायन्स या संघाच्या बाजूने. एक औपचारिकता बाकी म्हणावी लागेल या ठिकाणी. 10 चेंडूमध्ये आता हव्यात त्या 7 धावांची. आणि खेळपट्टीवरती अजूनही तैनात 2 धुरंधर असे फलंदाज मंगेश साळुंके व सोनू. हे दोन्ही मातब्बर खेळाडू आहेत. संघासाठी या ठिकाणी खिंड लढवताना 2 दिसत आहेत. पुन्हा एकदा मंगेश साळुंके. सुरेख असा चेंडू, पण एक धाव निश्चितच मिळवण्यात यशस्वी होतात मंगेश. एका धावेचं महत्व काय हे सोनू आणि मंगेशांना निश्चितच ठाऊक आहे. त्यामुळे एका धावेवरती त्या ठिकाणी प्रत्येक चेंडूवर 1 धाव तरी निश्चितच त्या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न ते लोक करतायत. धावसंख्या होती 33. आता मात्र हव्या त्या 9 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. पंधरा चेंडूमध्ये 6 धावा. पुन्हा एकदा सोनू. यावेळेस मात्र चेंडू हवेत. चेंडू जातोय मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा नो बॉल असल्याचा. 9+6 7 किती झाले ना 33. आणि सामना जिंकला जातो तो जुईनगर लायन्स या संघाच्या वतीने. विजय संघांचे खूप खूप अभिनंदन. माननीय श्री हरीश इंगवले साहेब यांचा हा संघ जुईनगर लायन्स हा या ठिकाणी विजय होतोय. यानंतर होणारा सामना जुईनगर